नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सरोज अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, तू माझा विश्वासघात केलाय. अद्वैत सरोजला म्हणत असतो की आई अगं, माझ्यावर विश्वास ठेव की ती मुलगी मला अजिबात आवडत नाही आणि तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कुठलंही नातं निर्माण होणं शक्यच नाहीये. तू जे काही बघितलं ते आय मीन. तेव्हा सरोज म्हणते की ऐक ना, मला प्लीज तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. हे बघ, मी सगळ्या गोष्टी सहन करेल, परंतु फसवणूक कधीच सहन करणार नाही. जेव्हा मी या घरामध्ये आले तेव्हा तुझ्या वडिलांनी माझी फसवणूक केली आणि आता ह्या मुलीने. माझं आयुष्य तर विस्कटलंच होतं रे, परंतु माझ्या वाट्याला जे काही आलं ते तुझ्या वाट्याला येऊ नये यासाठीच मी प्रयत्न करत होते. पण नाही रे अद्वैत, तू त्याच मुलीची हातमिळवणी केलीस आणि मी हे अजिबात आता सहन करू शकत नाही. प्लीज तू इथून निघून जा. कदाचित माझा जर मूड ठीक झाला तर मी नंतर बोलेल तुझ्याशी. अद्वैतला फार वाईट वाटलेलं असतं, कारण त्याने नकळत त्याच्या आईला दुखावलेलं असतं. त्याची आई हर्ट झालेली असते म्हणून तोही हर्ट होतो आणि तिथून निघून जातो. इकडे काजल ही सोहमला विचारत असते की ओ, तुमची ऑर्डर सांगा काय आहे ते. तर सोहम म्हणत असतो की हे बघ प्लीज, माझी ऑर्डर हीच आहे की तू प्लीज इथं बस, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. काजल बसते आणि म्हणते की काय झालंय, काही प्रॉब्लेम आहे का. सोहम म्हणत असतो की हो, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. काजल म्हणते की हो, मला माहिती आहे ना काय प्रॉब्लेम आहे. तुमच्या घरातल्यांनी पुन्हा एकदा माझ्या कलाताईला नावं ठेवली असतील ना, तिचा अपमान केला असेल. याच्यापेक्षा मोठं कारण काही असूच शकत नाही. सोहम तिला म्हणतो की हे बघ कलावहिनी, ठीक आहे, परंतु मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मला तुझ्याशी आपल्याबद्दल बोलायचं आहे. काजल त्याला म्हणते की मग ठीक आहे, बोल, काय बोलायचं आहे आपल्याबद्दल. तेव्हा सोहम म्हणतो की अगं काजल, आपण गेल्या 3 दिवसापासून भेटलो नाहीये. काजल म्हणते की हो, मग त्यात काय झालं. सोहम म्हणतो की काजल, तुला कळतंय का, आपण गेल्या 3 दिवसांपासून भेटलो नाहीये. तुला या गोष्टीचं काहीच वाटत नाहीये का. काजल म्हणते की आपण 3 दिवस भेटलो नाहीये, या गोष्टीचं मला कशाला काही वाटायला पाहिजे. काजल त्याला म्हणत असते की आता ह्या कॅफेमध्ये तू काय रोज येणार आहेस का, आणि जर तू रोज रोज इथे आला तर उगाच तुझं पोट खराब होईल. तर मंडळी, आज आपल्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट असणार आहे 500 लाईक्स. त्यामुळे खाली दिलेल्या लाईक बटनावर क्लिक करून हे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आम्हाला मदत करा. मालिकेत पुढे नक्की कुठला ट्विस्ट येणार आहे याची झलक आजच्या भागामध्ये कलाने स्वतः दिली आहे. तर बघूयात की आजच्या या भागातला ट्विस्ट कोण कोण ओळखून दाखवतंय. धन्यवाद. सोहम काजलला म्हणतो की अगं तसं नाही गं, म्हणजे मागच्या 3 दिवसापासून मी नाहीये, मी तुला भेटलो नाहीये. माझ्या न भेटण्याने, माझ्या नसण्याने तुला काही वाटलं का. काजल म्हणते की हो, म्हणजे मला एकदा वाटलं होतं. सोहम खूप हॅप्पी झालेला असतो. सोहमला वाटतं की चला, काहीतरी काजलला माझ्याबद्दल वाटतंय. परंतु काजल म्हणते की हो, म्हणजे मला वाटलं होतं की तुझ्या पोटात काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, पोट वगैरे दुखत असेल म्हणून तू आला नसशील. पण बघ ना, आता तर माझ्या समोरही दिसतोय तू. सोहम म्हणतो की काय बोलतीयस तू हे, मी काय फक्त खायला येतो का. काजल म्हणते की असं कसं म्हणतोस तू, आता इकडचे जे काही कस्टमर येतात ते फक्त खायलाच येतात ना. सोहम म्हणतो की काजल, मी काय फक्त बाकीच्या कस्टमर सारखा आहे का. तुला माझ्याबद्दल वेगळं असं काहीच वाटत नाही का. जाऊ दे, तुला माझं मन कधी कळणारच नाही, येतो मी, बाय. सोहम खूप चिडलेला असतो आणि त्याला खूप काजलचा राग आलेला असतो. आता सोहम तसाच तिथून निघून जातो. तर काजल विचार करत असते की काय चाललंय याचं, बरं आहे ना. हा तर मला म्हटला की आपल्याबद्दल बोलायचंय, आपल्याबद्दल बोलायचा म्हटला आणि तसाच निघून गेला, बोलला तर काहीच नाही. आणि हा एवढा इमोशनल का झालाय. जाऊ दे ना, मला काम करायचंय, मला भरपूर काम आहेत. सोहम इकडे गाडीकडे येऊन उभा राहिलेला असतो आणि विचार करत असतो की काय चाललंय हे सगळं. ही काय मला फक्त बाकीच्या कस्टमरसारखं खायला येणारा समजते का. हिला थोडंसंही कळत नाहीये का की कॅफेमध्ये मी तासनतास का बसलेला असतो. हिला हे समजत नाहीये का ही मुद्दाम करते, मला तेच कळत नाही. 1 नाही 2 नाही 3 दिवस झाले आम्ही भेटलो नाहीये. नाही, आता मला असं परत घरी जायचं नाहीये. काहीही करून मला काजलसोबत बोलूनच जायचंय. तिला नेमकं माझ्याबद्दल काय वाटतं ना, हे मी डायरेक्टली तिला क्लिअरलीच विचारतो. आणि सोहम आता पुन्हा काजलकडे जायला निघालेला असतो. इकडे अद्वैत हा रूममध्ये आलेला असतो. कला अद्वैतचीच वाट बघत असते. अद्वैत आल्या आल्या कला अद्वैतला विचारत असते की काय झालं अद्वैत, सरोज मॅडम खूप चिडल्या का. तेव्हा अद्वैत ऑलरेडी खूप रागामध्ये असतो आणि तो कलाला म्हणतो की तूच सांग ना. कला म्हणते की काय सांगू मी. अद्वैत म्हणतो की तूच सांग मला की तू हे सगळं मुद्दाम केलंस ना. माझी आई माझ्याशी बोलत नाहीये आता. तर कला म्हणते की मुद्दाम केलं. काय मी मुद्दाम केलं रे अद्वैत चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू फसवलंयस मला. कला म्हणते की अरे पण मी केलंय तरी काय. अद्वैत म्हणतो तुला माहित नाही, काल रात्री तू ते शब्दकोडं सोडवत होतीस.
आणि मी तुला येऊन जॉईन करावं असं तुला वाटत होतं म्हणून तू मुद्दाम मोठ्याने बोलत होतीस ना. कला म्हणते की हे बघ अद्वैत चांदेकर, यामध्ये माझी काही चूक नाही आहे आणि मला बोर होत होतं, मला झोप येत नव्हती म्हणून माझं मी कोडं सोडवत होते. तू आला होतास मला, तू जॉईन केलं होतंस मला, मी नव्हतं म्हटलं तुला की तू ये आणि मला जॉईन कर म्हणून. आणि मी मोठ्याने वाचत होते पण तुला कोणी मोठ्याने उत्तर द्यायला लावलं होतं आणि मोठ्याने तू उत्तर दिलंयस, मी नाही. आता तू मोठ्याने उत्तर दिल्यावर मी जर काही बोलले असते तर पुन्हा म्हटलं असता की मी, माझी खोली, माझं घर, हे माझं घर आहे, माझं कोडं आहे, माझा पेन आहे. आणि तुला शपथ सांगते की काल अगदी तुझं माझं ऐकण्याची इच्छा संपली होती माझी आणि केवळ म्हणूनच मी तुला विरोध केला नाही, समजलं तुला. अद्वैत म्हणतो की काल मी तुला ह्या गोष्टीबद्दल विरोध केलाच नसता आणि तू जर ते शब्दकोडं सोडवत बसली नसती ना तर ही वेळ आलीच नसती. पण तुझं काय, तुला मात्र ह्या सगळ्या गोष्टी करायच्याच होत्या ना. तुला तुझी बडबड कुठे कंट्रोल करता येते आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होऊन बसल्यात. कला म्हणते की चांदेकर, अरे काय बोलतोयस तू, मी तुला सांगितलं होतं का की ये अद्वैत माझ्या शेजारी बस म्हणून आणि माझ्यासोबत कोडं सोडव म्हणून. मी बसले होते ना शब्द कोडं सोडवत, मग तू येऊन बसलास माझ्या शेजारी आणि मग या सगळ्यामध्ये माझी कशी काही चूक होऊ शकते. अद्वैत म्हणतो की ठीक आहे, मी तुझं सगळं मान्य केलं की मी तुझ्याजवळ येऊन बसलो होतो, त्यानंतर तू मला बोलवलं नव्हतं, मी तुला शब्दकोडं सोडवायला जॉईन केलं होतं, परंतु मला सांग की मी जेव्हा झोपलो होतो तेव्हा तुला मला उठवता नाही आलं का. कला म्हणते की अद्वैत, अरे काय बोलतोयस तू, तुला खरंच असं वाटतंय की मी तुला उठवलं नसेल. चांदेकर, अरे तू एक बिझनेसमॅन आहेस, तू आता काही लहान नाही राहिलायस आणि एखादी बाजू ओळखण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजू पारखायला हव्यात. बिझनेसच्या बाबतीत तर तू अगदी व्यवस्थित निर्णय घेतो, घरच्यांच्या बाबतीत जर काही झालं तर अगदी व्यवस्थित निर्णय घेतो, सगळ्या बाजूंनी, चारही बाजूंनी विचार करतो. मग तू माझा काय तसा विचार करत नाही, तू माझ्याच बाबतीत असं का वागतोस नेहमी. अद्वैत तिला म्हणत असतो की आता उगाचच तू काही पण बोलू नकोस हा, तू मला मुद्दाम उठवलं नाहीस आणि तू जर मला त्यावेळी उठवलं असतं ना तर मी बरोबर उठलो असतो. कला अद्वैतला म्हणते की हे बघ अद्वैत, मी तुला शेवटचं सांगते की मी तुला उठवलं होतं, मी तुला म्हटलेही होते की अद्वैत तू तुझ्या बेडवर जाऊन झोप, परंतु झोपेतही जर माज नाही दाखवला तर तो अद्वैत चांदेकर कुठला. अद्वैत तिला म्हणतो की काय माज दाखवला ग मी. तेव्हा कला म्हणते की हे बघ अद्वैत, मी तुला रात्री जेव्हा तू माझ्या मांडीवर झोपला होतास तेव्हाच मी तुला म्हणत होते अद्वैत प्लीज वरती जाऊन बेडवर झोप, तेव्हा तू मला म्हटला की आता तू नको मला शिकव. अद्वैत म्हणतो की गप्प बस, मी असं म्हणणं शक्यच नाहीये. काय आहे ना, आता मी तुझ्यावर आरोप करतोय ना त्यामुळे तू माझ्यावर आरोप करतीये आणि त्यासाठी तुला जे काही वाटतंय ना ते तू बोलतीयस. हे बघ आता तू मान्य कर नाही तर नको करूस, परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये चूक तर तुझीच आहे. कला म्हणते की चांदेकर, खरंच तुझी कमाल आहे बरं का, म्हणजे जे काही झालंय त्याचा सगळा दोष तू माझ्यावरच ढकलतोय. अद्वैत म्हणतो की हे बघ खरे, तशीही माझी सकाळ आता खराबच झाली आहे आणि प्लीज मला उरलेला दिवस तरी खराब करायचा नाही आहे, त्यामुळे प्लीज तू माझ्याशी भांडू नको आणि माझ्याशी काही बोलूही नकोस आणि हेच बेस्ट असणार आहे माझ्यासाठी. अद्वैत त्याच्या कपाटातून कपडे काढतो आणि आता आंघोळीसाठी निघून जातो. कला चिडलेली असते आणि रागानेच ती अद्वैतला म्हणत असते की हा फक्त झोपेतच निरागस दिसतो आणि जर उठला ना सकाळी सकाळी राक्षसाला सुद्धा लाजवेल असा अवतार असतो ह्याचा. खरंच ह्या अद्वैत सोबत वाद घालणं म्हणजे अगदी दगडावर डोकं आपटल्यासारखं आहे. आगाऊ कुठला. इकडे सोहम हा पुन्हा कॅफेमध्ये येऊन बसलेला असतो. आता सोहमला पुन्हा रिटर्न आलेला बघून काजलला मोठा प्रश्न पडतो की हा परत कसा काय आला, गेला तर तावातावात होता. काजल त्याच्याजवळ जाते आणि त्याला हाय बोलते तर सोहम मात्र गप्पच असतो. काजल म्हणते की अरे काय मित्रा, मी तुला हाय बोलले, तेव्हा सोहम कुठेतरी तिला हाय बोलतो. काजल म्हणते की मित्रा आज बाहेर पाऊस खूप छान पडतो ना, इसी बात पे एक गरमागरम कॉफी होनी चाहिए. आणि तुला माहिती आहे का, इकडचं हॉट चॉकलेट सुद्धा खूप भारी मिळतं, मला सांग तुला काय पाहिजे. सोहम काजलकडे बघत असतो. काजलला तो म्हणत असतो की काजल प्लीज तू बस ना इथे. तेव्हा काजल त्याला म्हणते की हे बघ मी जास्त वेळ इथे नाही बसू शकत हा, कस्टमर आले तर आपल्याला लगेच जावं लागेल, लगेच कल्टी मारावी लागेल, कारण हे काय माझं घर नाही आहे, मी इथे कामाला आहे आणि मी जास्त वेळ इथे नाही बसू शकत. काजल सोहम समोर आता बसलेली असते आणि ती सोहमला विचारते की काय रे सोहम, मला एक गोष्ट सांग की तू अचानक अशी कल्टी का मारलीस, म्हणजे डायरेक्ट युटर्न मारून आलास तू. सोहम म्हणतो की कारण मी जे मगाशी तुला बोलणार होतो ना ते मी तुला आत्ता बोलणार आहे. काजल म्हणते की अरे तुला बोलायचंच आहे ना, अरे मग बोल तू, इकडे फक्त बोलणंच फ्री आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी पैशाने विकत घ्यावे लागतात. सोहम म्हणतो की काजल प्लीज तू हे माझं बोलणं सिरियसली ऐकशील का, अगं मला खरंच खूप महत्त्वाचं तुझ्याशी बोलायचं आहे आणि मी खूप जीवाच्या आकांत्याने तुझ्याशी बोलणार आहे.
काजल म्हणते की काय यार, मी फक्त एवढंच ऐकून घेऊ शकते. बरं ठीक आहे, चल ऐकते मी तुझं बोलणं सिरियसली, बोल काय बोलायचं आहे तुला. सोहम काजलला म्हणत असतो की हे बघ काजल, आता मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि प्लीज तू आता मध्ये काहीच बोलू नकोस. सोहम काजलला म्हणतो की हे बघ, गेल्या 3 दिवसापासून आपण भेटलो नाही आहे आणि ह्या 3 दिवसामध्ये मी तुला फार मिस, अगं खरंच मी तुला खूप मिस केलं आहे आणि मी इकडं न येण्याचं तुला मात्र काहीच वाटलं नाही. आणि असं तर मला तुझ्याकडून काही दिसत नाही आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींचा मला फार त्रास होतोय गं. ॲक्च्युली मला कळतच नाही आहे की मला काय होतं आहे ते. मला सतत तुझ्याशी बोलावंसं वाटतं, तुला भेटावंसं वाटतं. आपण आधी किती मस्त भेटायचो, बोलायचं, तासनतास गप्पा मारायचो, परंतु आता मात्र तसं काहीच होत नाही गं. काजलला मात्र सोहमच्या फिलिंग्सच कळत नसतात, कारण सोहमच्या मनामध्ये तिच्याबद्दल प्रेम आहे ही भावना काजलला कळतच नसते आणि तिला असं वाटत असतं की सोहम तिच्यासोबत अगदी नॉर्मली बोलतोय. काजल सोहमला म्हणत असते की अरे सोहम, तू कशाला एवढं टेन्शन घेतो. हे बघ, एवढं काही झालेलं नाही आहे आणि 3च दिवस झाले आपण भेटलो नाही आहे ना, ह्या गोष्टींचा एवढा त्रास करून घ्यायचा नसतो. हे बघ, तुला जर आपली आठवण आली तर तू बिंदास आपल्याला कॅफेमध्ये भेटायला ये ना. पण अरे आपण असं रोजच भेटलं पाहिजे असंही काही नाही आहे ना, कारण हे बघ आपण इथे काम करतो ना, आणि जेव्हा काम चालू असतं तेव्हा कामात तर मला काहीच आठवत नाही, काही सुचतही नाही. काजल सोहमला सांगत असते. सोहमचा चेहरा मात्र पडलेला असतो. काजल सोहमला म्हणते की बरं जाऊ दे, ते सगळं सोड, मला सांग तू काय घेणार, कॉफी घेणार आहेस की चहा घेणार आहेस. बरं चल, आपण तुला ट्रीट देतो, माझ्याकडून आहे ही ट्रीट, मगाशी तू काही न खाता गेलास ना म्हणून. सोहम काजलला म्हणत असते की काजल प्लीज यार, तुला माझ्याबद्दल काहीतरी वाटू दे ना, तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही आहे का गं. सोहम आता काजलचा हात हातात घेतो आणि काजलला तो म्हणत असतो की काजल, मला माहीत नाही आहे माझ्यासोबत काय होतंय ते, मला तुझी का एवढी आठवण येते, मी तुला का इतकं मिस करतोय, का मला तू हवीशी वाटते, का सतत तुझ्याशी बोलावंसं वाटतंय, का तुला भेटावंसं वाटतंय. आणि मला या सगळ्या गोष्टींचा एकच अर्थ कळतोय की मला असं वाटतंय की मी तुझ्या प्रेमात पडलोय. हे ऐकून काजलला धक्का बसतो. काजल सोहमच्या हातातून हात काढून घेते आणि ती सोहमला म्हणत असते की हे बघ, तू मगाशी जेव्हा मला हे सगळं बोलत होतास ना, तेव्हाच मला कळलं होतं सगळं. सोहम म्हणतो की अगं मग जर तुला कळलं होतं तरी तू माझ्याशी असं का वागतीये, मला तू का इग्नोर करतीये, मला तू का कॅफेतून काढून देतीयस. काजल म्हणते की सोहम, अरे तू माझी पण सिच्युएशन समजून घे ना. आपल्याला हे इमोशनल वगैरे फार कठीण जातं हा, आणि हे प्रेमात पडणं वगैरे हे खूप सोपं असेल, परंतु आपल्याला आता प्रेमाची नाही तर कामाची खूप गरज आहे. आईबाबांना आपली खूप गरज आहे आणि आईबाबांना माझ्या मदतीची सुद्धा खूप गरज आहे. सगळ्या घराची जबाबदारी आता माझ्यावर येऊन पडली आणि त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टींना टाईम नाही देऊ शकत. तू प्लीज मला ही गोष्ट समजून घे. परंतु आपल्याला एक गोष्ट माहिती आहे ना की तू आपल्याला खूप मदत केली आत्तापर्यंत, आपण ते आयुष्यभर लक्षात ठेवणार, परंतु प्लीज आपण या विषयावर कधीच काहीच बोलायचं नाही. हे बघ सोहम, आपण इथे काम करायला येतो आणि कामाच्या बाबतीत आपल्याला इथे कुठलाही मॅटर नको आहे. आपण तुला इथे फक्त गरम कॉफी ऑफर करू शकतो, बाकी काहीच नाही. एवढं बोलून काजल तिथून उठून निघून गेलेली असते. सोहमच्या डोळ्यात मात्र पाणी असतं, कारण सोहमच्या प्रेमाला काजलने विरोध केलेला असतो. सोहम फारच हर्ट झालेला असतो. इकडे सरोज तिच्या रूममध्ये एरझरे घालत असते आणि तिला एकच गोष्ट आठवत असते, कशा प्रकारे कलाच्या मांडीवर अद्वैत झोपलेला होता आणि ती म्हणत असते की निर्लज्जपणाची सुद्धा हद्द झाली आहे. ह्या मुलीला कसा आवर घालू तेच कळत नाहीये. ही मुलगी गोड गोड बोलेल आणि माझ्या अद्वैतला तिच्या जाळ्यात ओढेल. आबा तर काय, आबा तर तिच्या साईडनेच आहे आणि जर हे नेहमी असंच चालू राहिलं तर मला तिला घरातून काढणं सुद्धा अशक्य आहे. अद्वैत आणि कलाची जास्त जवळीक तिला आठवत असते आणि ती म्हणत असते की हे सगळं काय चाललंय ना, मला काहीच कळत नाहीये. हा अद्वैत असा कसा काय वागू शकतो. नाही, काहीही झालं तरी त्या मुलीला मी अद्वैतच्या जवळही जाऊ देणार नाही. आता मला काहीही करून माझ्या मुलाला तिच्यापासून दूर करायलाच हवं. सरोज एक वही पान घेते आणि त्या पानावर एक मजकूर लिहित असते. मजकूर लिहून झाल्यावर सरोज आता किचनमध्ये आलेली असते, कारण त्यावेळी कलाही किचनमध्येच असते. सरोजला किचनमध्ये बघितल्यावर कला बोलू लागते की सरोज मॅडम, खरं तर तिला असं म्हणायचं होतं की जे काही तुम्ही बघितलं तसं काहीच नव्हतं, परंतु सरोज तिला म्हणते की गप्प बस, तू काहीही बोलू नकोस, मला आता तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे. तर कलाचा ती हात धरते आणि कलाला म्हणते की चल माझ्यासोबत. सरोज कलाचा हात धरून तिला तिच्या रूममध्ये घेऊन आलेली असते आणि तिला ते पान देते आणि म्हणते की चला आता ह्या पानावर सही कर.
कला म्हणते की काय आहे हे सगळं. तेव्हा सरोज म्हणते की तुला वाचता येतं ना, मग वाच तुझ्याच हाताने की काय आहे हे सगळं. कला जेव्हा तो मजकूर वाचते तेव्हा तिला धक्काच बसतो, कारण त्या मजकूरमध्ये लिहिलेलं असतं की मी कला दिनकर खरे, माझं लग्न अद्वैत प्रदीप चांदेकर याच्यासोबत झालेलं असलं तरी हे लग्न मी फसवून केलेलं आहे. त्याबरोबर अद्वैत बरोबर मी लग्नाचे कोणत्याही प्रकारचे संबंध मी निर्माण करणार नाही. यापुढे कधीही कुठल्याही पद्धतीने जर अद्वैतशी चवळीक साधण्याचा प्रसंग आला तर मी स्वतःहून त्या गोष्टीचा विरोध करेल. कला तो मजकूर बघून सरोजकडे बघत असते. तेव्हा सरोज तिला विचारते की काय झालं. कला म्हणते की काही नाही मॅडम, परंतु हे सर्व काय आहे. सरोज म्हणते की काय अगं, तू वाचलं ना, तुला वाचता येतं ना, मग तुला कळलं नाही का. कला म्हणते की हो मी वाचलं, परंतु हे सगळं कशासाठी. सरोज म्हणते की अगं असं काय करते, तेवढी तर तू हुशार आहेस आणि वाक्यांचा अर्थ तुला कळणार नाही एवढी मठ्ठीही तू नाहीयेस. कला म्हणते की हे बघा, मला ह्या मजकुराचा अर्थ समजला, परंतु तो मला पटला नाही. मॅडम हे बघा, जर ह्या मजकुरामध्ये तुम्ही जो काही मायना लिहिलाय तो जर तुम्हाला योग्य वाटत असेल आणि तुम्ही तसा काहीतरी विचार करताय तर तुम्ही चुकताय. सरोज तिला म्हणते की मी कसा विचार करायला पाहिजे किंवा मी कसा विचार करते याचा तुझ्याशी काही संबंध नाहीये. मुळात म्हणजे तू माझ्याशी काही चर्चाच करायची नाही. हे बघ, घरातल्यांना तू गुंडाळलं असेल, परंतु मला नाही. आता मी तुला सांगितलंय तेवढं कर आणि प्लीज तू याच्यावर सही कर. कला पुन्हा सरोजला म्हणते की मॅडम, परंतु हे सर्व चुकीचं आहे असं नाही वाटत तुम्हाला. सरोज म्हणते की पुन्हा तू तेच बोलतीयस, काय चुकीचं आणि काय बरोबर हे तुला मला सांगायची काहीच गरज नाहीये. खरं तर मी तुला या घरामध्ये राहायला दिलंय ना, तर ते तुझ्यावरचे उपकार समज आणि त्यामुळे तुझ्या म्हणण्याला काहीही अर्थ नाहीये. या घरामध्ये मी जसं बोलेल ना तसंच सगळं होईल. मुकाट्याने ह्या पेपर्सवर सह्या कर असं सरोज ही कलाला म्हणत असते. कला म्हणते की हे बघा मॅडम, ह्या पेपर्सवर सह्या करायला मला काहीही हरकत नाहीये, पण आता तर मी या घरामध्ये राहते ना, मला काय वाटतं या गोष्टीचा विचार करण्याचं स्वातंत्र्य मला आहेच ना. ठीक आहे, मला तो अधिकारही नको, परंतु मला काय वाटतंय ते तरी मला बोलू द्यात. हे बघा, तुमचा माझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज झालाय आणि तुम्हाला वाटतंय तसं खरंच काही नाहीये. काल जेव्हा तुम्ही खोलीत आलात तेव्हा कलाला सरोजला ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात की तुम्ही जे बघितलं ते तसं काहीच नव्हतं. खरं तर अद्वैत माझ्या मांडीवर झोपला होता आणि त्याच्यात आमचं असं इंटेन्शन काहीच नव्हतं. ते फक्त तुम्हाला बघताना वेगळं वाटलं, परंतु सिच्युएशन तशी काहीच घडली नव्हती. सरोज म्हणते की अगं, मी तुला चांगलंच ओळखते, मला माहिती आहे ना तू कशी आहेस. पहिल्यांदा सिच्युएशन क्रिएट करायची, मग लोकांना त्याच्यामध्ये गुंतवायचं आणि मग त्यानंतर त्यांच्याशी गोड गोड बोलायचं, समोरच्याची सगळी कामं करून ठेवायची, नंतर त्यांच्यावर उपकार करायचे आणि मग त्यांना आपल्या दबावाखाली ठेवायचं. तुझी कारस्थानं मला कळत नाहीये असं अजिबात समजू नको. जेव्हा तू या घरामध्ये घुसली होतीस ना, तेव्हाच मला कळलं होतं सगळं. अडगळीच्या खोलीपासून तर अद्वैतच्या खोलीपर्यंत जाण्याचा तुझा हा सगळा प्रवास मी माझ्या डोळ्यांनी बघितलाय. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुला असं वाटत असेल की आपण जिंकलोय, परंतु तसं नाहीये. गाठ माझ्याशी आहे हे विसरू नकोस, कारण तुझ्यासारखी माणसं कधी विश्वास ठेवण्याच्याच लायकीचे नसतात. कलाला मात्र फार वाईट वाटत असतं, कारण सरोज तिच्यावर आता घाणेरडे आरोप करायला लागलेली असते. कला सरोजला म्हणत असते की हो मॅडम, तुम्ही हे सर्व काय बोलताय. सरोज म्हणते की प्लीज आता उगाचच तू माझा वेळ वाया घालू नकोस, इथे सह्या कर आणि निघ इथून. कला पुन्हा त्या मजकुराकडे बघते आणि सरोजला म्हणत असते की ठीक आहे मॅडम, मी सह्या करायच्या आहेत ना, करते सह्या मी याच्यावरती, परंतु तुमचा फार मोठा गैरसमज झालाय. माझ्यामध्ये आणि अद्वैतमध्ये कुठल्याही प्रकारचं नातं नाही आहे. सरोजने सांगितल्याप्रमाणे कला आता पेन घेऊन त्या पेपर्सवर सही करून टाकते. सरोज तो पेपर बघते आणि खुश होत असते. कला सरोजला म्हणत असते की सरोज मॅडम, तुम्ही मला सांगितलं म्हणून मी ह्या पेपर्सवर सह्या केल्या, परंतु तुम्हाला खरंच सांगते की ह्या पेपर्सवर माझ्या सह्या घेण्याची तुम्हाला काहीच गरज नव्हती. माहिती आहे की तुमचा माझ्यावर अजिबातही विश्वास नाहीये. जाऊ देत, माझ्यावर विश्वास नसू देत, परंतु तुमचा तुमच्या मुलावर तरी विश्वास असायला हवा होता. मी या घरात आल्यापासून तुम्ही मला वाटेल ते बोलतात, वाटेल तसा माझा अपमान करतात. आत्तापर्यंत सगळ्यांचा अपमान सहन करत आली आहे, परंतु तुम्हाला पुन्हा एकदा मी एक गोष्ट सांगते, मी या घरामध्ये फक्त आणि फक्त माझ्या घरच्यांसाठी आणि आजोबांसाठी राहते. मी घरात सुद्धा तुम्हाला माझा राग यावा किंवा तुम्हाला माझ्यापासून त्रास व्हावा किंवा घरातल्या कोणाला माझ्यापासून त्रास व्हावा असं मी कधीही वागत नाही, पण निदान माझ्या वागणुकीचा आदर तरी व्हावा असं मला वाटत होतं. तरी देखील तुम्ही माझ्यावर असा संशय घेत असतात आणि आज तर काही ह्या पेपर्सवर सही करून तुम्ही माझा खूप मोठा अपमान केलाय.
मॅडम हे बघा, मी तुम्हाला आधीही खूप वेळा सांगितले आणि आत्ताही मी तुम्हाला हेच सांगेल. पुढे जरी तुम्ही मला हेच विचारलं तरी मी हेच सांगेल की अद्वैतमध्ये आणि माझ्यामध्ये कुठलाही संबंध नाही आहे. आमच्या दोघांमध्ये कुठलंही नातं नाही आहे. सरोज म्हणते की व्हेरी गुड. कला म्हणते की आणि हो, हे नातं अजून पुढं जावं किंवा आमच्यामध्ये काहीतरी नातं निर्माण व्हावं असा मी कुठलाही प्रयत्न करत नाही आणि मी यापुढे सुद्धा असं काही करणार नाही. त्यामुळे प्लीज अशा खालच्या पातळीचे आरोप तुम्ही माझ्यावर तरी करू नका. सरोज कलाला म्हणते की झालं तुझं बोलून, आता तुला हे बोलण्याचा मला काहीच अधिकार नाही आहे. आता तुझं झालं असेल तर तू इथून जाऊ शकतेस. कला म्हणते की हे बघा सरोज मॅडम, त्या कागदावर मी सही करणार नाही असं मी तुम्हाला म्हणू शकले असते आणि तसंही तो माझा अधिकार होता, तरीसुद्धा मी तसं काही केलं नाही आहे. तुम्ही सांगितलेल्या पेपर्सवर तुम्ही सांगितल्यावर तिथे मी सही केली. त्यामुळे प्लीज माझ्या मनातलं मी बोलू शकत नाही असं तुम्ही प्लीज म्हणू नका. तुम्ही नक्की काय समजता हो मला? मी इतक्या खालच्या थराला जाऊन खालच्या थराला वागणारी मुलगी आहे का? या घरात माझं स्थान टिकून राहण्यासाठी, या घरात मला स्थान मिळवण्यासाठी मी तुमच्या मुलाचा वापर करेल, मी तुमच्या मुलाला मोहात पाडेल असं तुम्हाला कसं काय वाटू शकतं? सरोज मॅडम, तुम्ही एक मोठ्या उद्योजिका आहात. अद्वैतसारख्या मुलाला तुम्ही घडवलंय आणि या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन तुम्ही एक स्त्री आहात आणि मग एखाद्या दुसऱ्या स्त्रीबद्दल तुम्ही असा विचार कसा काय करू शकता हो? हे बघा सरोज मॅडम, एक गोष्ट लक्षात घ्या की मी या घरात आत्तापर्यंत तग धरून आहे ते फक्त माझ्या आईवडिलांच्या संस्कारामुळे. याआधी तुम्ही मला खूप बोललात आणि मी सगळं काही सहन पण केलं आहे, पण आता जो तुम्ही माझा अपमान केला आहे तो फक्त माझा अपमान नाही आहे, तो माझ्या चारित्र्याचा अपमान आहे. हे सर्व बोलत असताना कलाच्या डोळ्यात पाणी येतं. कलाला फार वाईट वाटलेलं असतं आणि कला आता तिथून निघून जाते. मागे सरोज म्हणत असते की काय समजते कोण ही स्वतःला? माझ्याच घरामध्ये येऊन मला शिकवते काय? सरोज पुन्हा ते पेपर्स बघते आणि ते पेपर्स बघून सरोजला खूप आनंद झालेला असतो, कारण आता तिला असं वाटत असतं की ह्या मुलीमध्ये आणि अद्वैतमध्ये पुन्हा कधीही संबंध निर्माण होणार नाही, दोघंही एकमेकांच्या जवळ कधी येणार नाही आणि त्यामुळे मला ह्या मुलीला घराबाहेर काढणं खूप सोपं जाईल, जेणेकरून अद्वैत तिच्या प्रेमात पडणार नाही, अद्वैतला तिच्याबद्दल काही वाटणार नाही आणि मग अद्वैतसुद्धा मला या गोष्टीसाठी साथ देईल आणि मग आम्ही दोघंही मिळून या मुलीला घराबाहेर काढू. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अद्वैत हा अंजूला म्हणत असतो की काय ग अंजू, तुझी ताई कुठे? आल्यापासून मला बघायला नाही भेटली. आबा म्हणतात की अरे अद्वैत, ती तिच्या माहेरी गेली आहे. अद्वैत मनात विचार करतो की तिला डिझाईन्स बनवायच्या आहेत म्हणून तर गेली नाही आहे ना माहेरी. इकडे कला माहेरी आलेली असते आणि बाबांना ती म्हणत असते की बाबा काय करावं मला खरंच काही कळत नाही आहे, स्वतःला सिद्ध करून करून आता तर मला कंटाळा आलाय. बाबा मला एक गोष्ट सांगा की आपण जर समोरच्यासाठी काहीही केलं तरी समोरचा जरी त्या गोष्टीचा चुकीचाच अर्थ घेणार असेल तर आपण काय करायचं? म्हणत असतात की हे बघ बाळा, समोरच्याशी तुला इतकं चांगलं वागायचं आहे अशा वेळी की त्यालाच त्या गोष्टीचा पश्चाताप झाला पाहिजे आणि त्यांनी तुला ॲक्सेप्ट केलं पाहिजे. समोरच्याला त्याच्या बोलण्यापेक्षा तुझा चांगुलपणा जास्त मोठा वाटला पाहिजे आणि एके दिवशी त्यांनाही असं वाटलं असेल की आपण सगळ्या जगाला ओळखलं परंतु एका मुलीला ओळखण्यात मात्र आपण चूक केली. तू नेहमी असंच वाग, चांगलं वागणं सोडू नकोस, असा बाबांनी कलाला संदेश दिलेला असतो. कलानेही बाबांचं ऐकलेलं असतं. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की कला आणि अद्वैतचं लग्न कशा प्रकारे झालंय. या बाबतीत एक वेळेस सरोजचं म्हणणं बरोबर होतं की कलाने आणि तिच्या घरच्यांनी आपली फसवणूक केली आहे, परंतु आता कला आणि अद्वैतचं लग्न झालंय. कला चांदेकरांच्या घरामध्ये राहते. बरं, असं नाही आहे की तिचं वागणं हे नैनासारखं आहे, प्रत्येकाला खटकतं. प्रत्येक वेळी कला किती आदर्श सून आहे हे सगळ्यांना ती दाखवून देत असते, तिच्या कृत्यातून दाखवून देत असते. प्रत्येक घरातल्यांची काळजी घेत असते, घरातल्यांच्या आवडीनिवडी जपत असते. तरीसुद्धा सरोजला असं का वाटत असतं की कला ही फार वाईट मुलगी आहे. आणि तसंही सरोज आता तिच्या डोळ्यांनी नैनाचे नखरे तर बघतीये की नैना कशी मुलगी आहे, तर पहिल्यांदा नैनालाच तिला सून म्हणून आणायचं होतं ना. मग एका दृष्टीने चांगलंच झालंय असा ती विचार का करत नाही की नैना अद्वैतची बायको म्हणून या घरामध्ये आली नाही आणि जी कला सर्वांची काळजी घेत असते ती आपल्या अद्वैतच्या आयुष्यामध्ये आली आहे, तर अद्वैतचं काहीतरी भलंच होईल असा विचार तिच्या मनामध्ये का येत नसेल? खरंच सरोज ही कलाविषयी फार निष्ठुर वागते का? आणि कलाकडनं अशी चिठ्ठी लिहून घेणं आणि त्यामध्ये लिहिणं की तू अद्वैतसोबत जवळीक साधायची नाही आणि जवळीक साधली तर त्याच्यापासून दूर जायचं, हे असं बालिशपणाचं कलाकडून लिहून घेणं हे सरोज चांदेकरला शोभतं का? कारण सरोज एवढा मोठा बिझनेस सांभाळते आणि एक फालतू डॉक्युमेंट ती कलाकडून साईन करून घेते.
ज्या डॉक्युमेंटचं काही मोलही नाहीये आणि त्या डॉक्युमेंटवर कलाच्या सहीला सुद्धा काही किंमत नाहीये, असं डॉक्युमेंट तिने कलाकडून साईन करून घेतलंय. सरोजच्या ॲटिट्यूडमध्ये गोष्ट ही बसते का? सरोज कुठल्या लेवलची बाई आहे आणि ती काय विचार करतीये? एवढी मोठी बिझनेस वुमेन असून सुद्धा एवढा छोटासा विचार ती करतीये. आता या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू सो मच.